ट्रॅफिक होतंय, काय केलं तुम्ही? अहो घ्या ना पुढं मग. अहो हे किती अडलं बाकी. नो पार्किंग मधल्या गाड्या अशासाठी उचलल्या जातात कारण की त्या गाड्यांमुळे जे आहे ते चालणाऱ्या ट्रॅफिकला अडथळा क्रिएट होतो आणि त्याच्यामुळेच त्या गाड्या उचलल्या जातात. परंतु ह्या केसमध्ये तुम्ही पाहत असाल की ह्या मॅडमनी यायचा रस्ता जो आहे तो पूर्णपणे बंद केलेला आहे. का तर त्यांना नो पार्किंग मधल्या गाड्या उचलायच्या आहेत आणि त्यासाठी त्यांनी तो रस्ताच पूर्ण बंद करून टाकलेला आहे. या वेटिंगच्या याच्यामध्ये अँब्युलन्स उभी आहे, तिला देखील जायला मिळत नाही आहे. तरी देखील मॅडम काही त्यांची उचलणारी व्हॅन जी आहे ती हलवत नाही आहे तिकडनं. म्हणजे हा कुठला लॉजिक आहे तेच मला समजत नाही. त्या गाड्या बाईक जे आहेत ते एका साईडला आहेत, भले ते नो पार्किंग मध्ये असतील, परंतु जेव्हा ट्रॅफिक नाही आहे तेव्हा देखील त्या उचलल्या गेल्या असू शकल्या असत्या. परंतु नाही, मॅडमनी जे ते संपूर्ण ट्रॅफिक थांबवलं आणि त्या गाड्या ज्या आहेत त्या उचलत आहेत. लोक त्यांना बोलतात मॅडम ट्रॅफिक होतंय, ट्रॅफिक क्लिअर करा, तर मॅडम उलट त्यांच्यावरच उलट चढून जे आहेत ते बोलत आहेत. हे कुठलं लॉजिक आहे? जेव्हा एखादा गाडी चालक चुका करतो तेव्हा त्यांना जे ते फाईन देण्यात येतो, परंतु जर अशा वेळेला जर ट्रॅफिक पोलिसच चुका करत असतील तर अशा वेळेला त्यांच्यावरती काय प्रोव्हिजन आहे, त्यांच्यासाठी मग काय नियम आहेत? तर काहीच नाही. जर आपण हेल्मेट घातलं नाही तर त्याचे चार्जेस आपल्याला आहेत, नो पार्किंग मध्ये गाडी लावली त्याचा फाईन आपल्याला आहे, सीट बेल्ट नाही लावला त्याचा फाईन आहे, इन्शुरन्स नाहीये त्याचा फाईन आहे. परंतु जर कोणी आपल्याला चुकीचा चलन मारला त्याच्यासाठी काही प्रोव्हिजन नाही आहे. आपल्याला कोर्टाचे उगाच फेऱ्या मारावा लागला, मानसिक त्रास झाला, त्याच्यासाठी समोरच्यावरती त्या ट्रॅफिक पोलिसावरती काही फाईन नाहीये. रस्त्यावरती खड्डे पडलेले आहेत, त्याचा फाईन कोणाला लागणार? गाड्या डॅमेज होत आहेत आपल्या, ट्रॅफिक पोलीस फाईन मारतात, स्वतःची गाडी असल्यासारखे आपल्याला वागतात. तुझी गाडी सीज झाली, चल याची गाडी घ्या, हे करा, टॅक्स भरलेला आहे आपण, सगळं करतोय आपण, तरी देखील लोक त्यांची दादागिरी आपल्याला सहन करावी लागते. ह्याच्यासाठी काही नियम नाही आहेत. आपला देश तेव्हाच प्रगत होईल आणि तेव्हाच सगळ्या गोष्टी नीट होतील जेव्हा ह्या गोष्टीसाठी देखील नियम बनतील. आताचे जे नियम आहेत ते सगळे एकतर्फी आहेत. कारण की कधी कधी असं वाटतं की अशा लोकांच्या हातामध्ये तुम्ही पॉवर दिलेला आहे जे त्याचा मिसयूज करत आहेत. नेमके काही लोक आहेत जे योग्य प्रकारे यूज करतात आणि त्यांना सल्यूट देखील आहे, परंतु मोस्टली काही असे लोकच आहेत जे लोक त्याचा मिसयूज करतात.